नमस्कार, आपण पाहतात रेस संवाद न्यूज चॅनल। भारतीय बौद्ध महासभा देहू रोड शहर शाखेच्या वतीने सिद्धार्थनगर मामुर्डी किवळे येथे वर्षावास प्रवचन उत्साहात संपन्न। भारतीय बौद्ध महासभा देहू रोड शहर शाखेच्या वतीने बुधवार दिनांक 31 जुलै रोजी वर्षावास प्रवचन मालिकेचे दुसरे पुष्प सिद्धार्थनगर मामुर्डी किवळे येथे उत्साहात संपन्न करण्यात आले। भारतीय बौद्ध महासभेचे देहू रोड शहर शाखा अध्यक्ष संजय हरिभाऊ आगळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला। सदर कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मान्यवरांचा सत्कार हिंगे परिवाराच्या वतीने करण्यात आला। वरिष्ठ केंद्रीय शिक्षक दिलीप सरोदे यांनी सर्वांना त्रिसरण पंचशील दिले व सामुदायिक सूत्रपठण घेण्यात आले। भगवान बुद्धांचा कर्मसिद्धांत या विषयावर केंद्रीय शिक्षक दिलीप सरोदे यांनी प्रवचन दिले। भगवान बुद्धांचा कर्मसिद्धांत, पंचशिलेचे महत्त्व, आर्य अष्टांगिक मार्ग, जीवन पद्धती आणि आपले कर्तव्य याबद्दल माहिती दिली। कुमारी सांची सचिन हिंगे या बालिकेच्या नामकरण व वाढदिवसानिमित्त भारतीय बौद्ध महासभा देहू रोड शहर शाखेच्या वतीने सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमास देहू रोड शहर शाखा कोषाध्यक्ष सुभा पवळ, पदाधिकारी के.एस. सूर्यवंशी, प्रकाश कांबळे, राहुल बडेकर, विजयकुमार गजशिव, पत्रकार अशोक शिवशरण, राकेश आवाड, महिला अध्यक्षा पुष्पा कांबळे, महिला पदाधिकारी नीलम काकडे, संजीवनी चव्हाण, संगीता गायकवाड, संगीता बनसोडे, छाया शिंदे, अंकुश धावारे, कचरू कांबळे, तारा बडेकर, मोहन शिंदे, उत्तम हिंगे गुरुजी, प्रकाश कांबळे, रुईकर आदींसह धम्म उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश कांबळे यांनी केले, तर आभार उत्तम हिंगे यांनी मानले। रेस संवादसाठी अशोक शिवशरण, पिंपरी चिंचवड, पुणे। आपण आता एका ठिकाणी बसायचं आहे आणि म्हणून या आषाढी पौर्णिमेला वर्षावास सुरू होतोय, अतिशय महत्वाचं आहे। दुसरं कारण सांगितलं की पाऊस पडल्यानंतर शेतामध्ये पिकं येतात, त्यावेळेस भिक्षूंचा 400, 500 लोकांचा जत्था असतो आणि तो जत्था जर गेला तर पिकाची नासधूस होईल। काही लोकांनी तक्रारी केल्या की तुमचे भिक्षू संघ चांगला आहे, सगळं प्रवचन करतात, सगळे करतात, परंतु या ठिकाणी आमची संघाची नासधूस होतात आणि म्हणून ठरवलं की या ठिकाणी आपण वर्षावासामध्ये या ठिकाणी कुठेही बाहेर जायचं नाही, कारण शेतकऱ्यांचं नुकसान करता कामा नये। नंतर दुसरं कारण सांगितलं की पाऊस पडल्यानंतर गवतावर जे किड मुंगी जीवजंतू निर्माण होतात ते आपल्या पायाखाली चेंगरून मरू नये, नाही का? किती काळजी घेतली, पण आता आकार सुरू आहे आपल्याकडे। कुणाचं बकरं, कोंबडं, आमकं तमकं उपाय चालू आहे आपल्याला, जे घेऊन तुला चालू आहे, जे आपल्या काही ठराविक रोगात जीव जातात ते लोक करतात। आणि मग बकरं कोंबडे कापलं या ठिकाणी, आता उद्या देवाला कापतील, नाही का? बकरं आता देवाला कापतं, कोणाला कापतं काय माहित नाही, पण बकऱ्याला कापतात। आणि जास्त कमी बरबाट खाल्लं बनसोडे नाही तर आमच्या भगिनी काय म्हणतात, बाया आधी काय तुम्ही बरबाट खाणार नंतर देवाला जुलाब लागते का? आणि म्हणून ही जी अंधश्रद्धा आहे हे कर्मकांड आहे आणि म्हणून कुठलीही हिंसा करायची नाही। बघा त्या काळात सचित पर्यवदपनांगेतन बुद्धान शासन म्हणजे पायाखाली जीव जंतू किड मुंग्या या ठिकाणी मरून आपण इकडे जयंती साजरी करतो आता, नाही का? जयंती जोरात आमच्या जो टकराय मिट्टी में मिला दिला छाती वाजू जाम किती पेरेला असतो त्यालाच माहिती नसतं, नाही का? आणि घोषणा काय त्यात बघता काय सामील हो, आम्ही पण पेरले तुम्ही पण या। बाबासाहेबांनी हे सांगितलेलं नाहीये आणि म्हणून वर्षावासाच्या काळामध्ये भगवान बुद्धाने आपल्या पायाखाली किड मुंग्या त्या ठिकाणी जाऊ नये म्हणून या ठिकाणी एका ठिकाणी बसायचे, म्हणून त्याला म्हणतात वर्षावास। एका ठिकाणी बसायचं आहे, धम्माची चर्चा करायची, कारण पूर्वी पाऊस खूप असल्यामुळे 1000, 2000 या ठिकाणी हजारो भिक्खू पाण्याच्या पुरामध्ये वाहून गेलेले आहेत। नंतर साप, विच्छू, काटे या ठिकाणी पावसाळ्यात बाहेर येतात, ते आपल्याला चावून मरू नये, दंश होतो आणि मग त्यामुळे बरेच लोक त्या ठिकाणी भंतेजी मेलेत। आणि म्हणून भगवान बुद्धाने वर्षावास म्हणजे एका ठिकाणी बसणं, एका ठिकाणी बसून या ठिकाणी धम्मावर चर्चा करणं आणि लोकांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करणं। म्हणून वर्षावास म्हणजे काय अजून आमच्या लोकांना माहित नाही। आपल्याकडे आता वर्षावास आता एवढा आकार माने 2-4 दिवसापर्यंत आहे, नाही का?
आणि म्हणून तोवर चाललंय ह्याची पार्टी त्याची पार्टी आपल्या मगच गप्प चालले होते नाही. त्यांच्या लोकांनी नाही करू द्या, पण आमच्या बौद्ध माणसांनी ह्या भानगडीत पडता कामा नये. आणि म्हणून वर्षावासाची सुरुवात या ठिकाणी खऱ्या अर्थानं ह्या ज्या लेण्या कोणाचं काम केलेलं आहे तर आमच्या बौद्ध भिक्खूंनीच राजा सम्राट अशोकाच्या काळात केलेलं आहे. ह्या लेण्या हे सांगतात की 5 पांडव आले एका रात्रीत, नाही का सिंधुदुर्गची, आणि एका रात्रीत त्यांनी ह्या लेण्या बांधल्या. त्यांच्या बापाकडे कुठलं विमान होतं. आपण 10 बायलाचं घर बांधायला तरी सुरेश सर किती दिवस लागतात, 1-2 महिने लागतात, आणि त्यांनी एका दिवसात त्या सगळ्या बांधून घेतलं. आणि म्हणून हे सर्व होता नाही, कारण ते आपल्या भिक्षूंनी हाताने कोरीव काम करून दगडाने ठेसून ह्या लेण्या सर्व 84,000 स्तूप या ठिकाणी निर्माण केलेली आहेत. आणि म्हणून खऱ्या अर्थानं बौद्ध धर्माला इतिहास आहे. आणि म्हणून आपल्या समतेच्या वतीनं या ठिकाणी आता जो विषय आहे त्या विषयाकडे मी वर्षावास हे थोडक्यात आपल्याला माहिती असलं पाहिजे आणि त्याच्यावर बोललं पाहिजे. प्रत्येक शिक्षकाने सांगितलं पाहिजे, कारण अजून लोकांना माहित नाही. तुम्हाला माहिती आहे, इथं बसलेल्या सगळ्या मंडळाला माहिती आहे इतिहास, पण तरी त्याची पुनरुज्जीवनी करणं हे महत्वाचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आजचा जो विषय आहे तो आपल्यासमोर मी थोडक्यात या ठिकाणी वेळेचं गांभीर्य लक्षात ठेवलं, कारण मला पण पुण्याला जायचं आहे. नाहीतर आपलं मी बोलत राहिलं तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे कांबळे गुरुजी, मी बोलायला लागलं तर 1.5 तास 2 तास मी बोलू शकतो. परंतु तेवढं नाहीतर तुम्ही असं म्हणाल ज्याच बोललो तर म्हणते ह्याला उगाच बोलावलं काय का आमच्या कार्यक्रमामध्ये, नाही का, आणि कमी बोललो तर म्हणते ह्याला काहीच येत नाही वाटत. म्हणजे मी दोन्हीकडनं अडचणीत आलो का सुरेश सर, पण तरी सुद्धा मी मध्यम मार्ग म्हणून या थोडक्यात या ठिकाणी सांगणार आहे. आणि म्हणून भगवान बुद्धाचा कर्म म्हणजे पाली भाषेमध्ये त्याला म्हणतात. आणि म्हणून मनुष्याकडे जे कार्य केले जाते त्याचे कार्य आहे. आणि म्हणून त्याचा जो कार्य म्हणजे विपाक आणि त्याचे कारण म्हणजे त्या परिणाम त्या ठिकाणी काय होतो या ठिकाणी सांगणार आहे, समजून सांगणार आहे. आणि म्हणून कर्म सिद्धांत म्हणजे काय, कर्म म्हणजे क्रिया कृती अर्थात आचरण. म्हणजे आपण जे आचरण करतो, जे काम करतो ते कृतीमध्ये या ठिकाणी केलं पाहिजे. आणि त्यामुळे आपल्यावर काय पाळी येते हे आपण या ठिकाणी समजून घेणार. म्हणजे आचरणासंबंधीचे नियम त्याला म्हणतात कर्म. आणि म्हणून